बऱ्याच मैत्रिणींचा आहे प्रॉब्लेम, मेकअप केला की तो काळा पडतोय. पण मेकअप का काळा पडतोय हे तुम्ही कधी शोधलंय का? मेकअप काळा पडण्यामागे आपल्या चुका असतात. तर त्या चुका कोणत्या होतात आणि त्यामुळे आपला मेकअप काळा पडतो? या चुका टाळल्या ना तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी, अगदी उन्हाळ्यात करा, हिवाळ्यात करा किंवा कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही मेकअप करा, मेकअप काळा पडत नाही. तर चला बघूयात या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या. तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सर्वात पहिलं स्किन प्रिपरेशन छान पाहिजे, अगदी उत्तम स्किन प्रिपरेशन पाहिजे. त्यासाठी काय करायचं? चेहरा आहे तो स्वच्छ धुवायचा. आपल्याकडे चांगलं फेसवॉश असतं, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि लगेच मेकअप करायला बसायचं. चेहऱ्यासोबत हात सुद्धा स्वच्छ धुवायचे आणि मग आपण मेकअपला स्टार्ट करायचं. आपल्याला टोनर वापरायचं आहे. मस्त प्रकारे शेक करायचं प्रोडक्ट छान, आणि ना एकदा चेक करून बघायचा की याच्यातून व्यवस्थित स्प्रे होतोय का, तरच तो प्रोडक्ट चेहऱ्यावरती मारायचा. कधी कधी जास्त मोठे डॉट येतात. नुसतं असा मारला ना तर काय करायचं, हे टोनर आपल्या स्किन मध्ये मस्त प्रकारे मुरू द्यायचंय, सुकू द्यायचंय आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप करायची. लगेच घाई करायची नाही दुसरा प्रोडक्ट वापरण्याची. जे लावलेले टोनर आहे ना ते मस्त सुकलेलं आहे. आता त्याच्यावर मी मॉइश्चरायझर वापरते. आता वस्तू कोणत्या ब्रँडच्या आहेत त्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने मेकअप करताय हे खूप महत्वाचं असतं. प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा आहे, प्रत्येकाचा स्किनचं टेक्स्चर वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला जसे सूट होतील तसे प्रोडक्ट घ्या. आता आजचा मेकअप आहे ना तो जवळपास सर्व मैत्रिणींना करता येईल, सर्व मैत्रिणींच्या स्किनवर जाईल याचा विचार करून हा मेकअप बनवते मी. तर आता हे पाऊंडचं जे मॉइश्चरायझर आहे ना तर हे बघा, क्रीम प्लस जेल बेस आहे, म्हणजे असं क्रीमी पण दिसतंय आणि जेल बेस. आता हे कोणते, तुमचं ऑइली स्किन असू द्या अगर ड्राय स्किन, त्याच्यासाठी हे जे पाऊंडचं आहे ना मॉइश्चरायझर खूप छान आहे, मस्त. आता मॉइश्चरायझर लावताना ना मस्त स्किनचं असं ना मसाज करायचं छान प्रकारे, म्हणजे आपला मेकअप एकदम ग्लॉसी फ्लोलेस दिसेल केल्यानंतर आणि तो नॅचरल वाटेल. यासाठी या छोट्या छोट्या टिप्स वापरणं गरजेचं आहे. आता बऱ्याच मैत्रिणी स्किप करतात तो प्रोडक्ट म्हणजे आपल्या सनस्क्रीन. तर ही सनक्रीम बऱ्याच मैत्रिणी स्किप करतात. आता का करतात माहिती नाहीये, पण सनक्रीम वापरणं गरजेचं आहे. कारण ना सनक्रीमनं काय होतं माहिती आहे, आपला मेकअप तर काळा पडत नाहीये, शिवाय आपली स्किन जे टॅन होते ना त्याच्यापासून प्रोटेक्शन होते. त्यामुळे मेकअप करताना सनक्रीम वापरायची. अगदी तुम्ही थोडीशी क्वांटिटी घ्या पण मेकअप करताना सनक्रीम वापरा आणि ती सनक्रीम अशी मस्त प्रकारे चेहऱ्यावरती परत ती पण अशी मसाज करून व्यवस्थित पसरवून घेऊन लावायची. मेकअप काळा पडू द्यायचा नसेल तर हे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. हे आहे करेक्टर. तुम्ही कितीही तुमची स्किन फेअर असू द्या, थोडं तरी कुठेतरी डार्क सर्कल, कुठेतरी तीळ, कुठेतरी पिगमेंटेशन झालेलं असतं आणि त्यामुळे आपण हा प्रोडक्ट वापरत नाही, त्याच्यावरती डायरेक्ट फाउंडेशन लावतो आणि त्यामुळे आपला सगळा घोळ होतो आणि आपला मेकअप काळा पडतो. आता करेक्टर काय काम करतं ते सांगते. आता हे आहे करेक्टर आणि हे इनसाइडचं करेक्टर आहे. याच्यामध्ये भरपूर सारे शेड आहेत. तुम्ही अगदी तुमच्या स्किननुसार शेड चॉईस करू शकता. ज्यावेळेस आपला स्किन टोन फेअर आहे, मीडियम आहे, जसं पण आहे, तर आपल्या स्किन टोनच्या पेक्षा 1 ते 2 शेड तुम्ही डार्क घ्यायचे आहेत. म्हणजे हा बघा, माझे अंडर आईज आहेत ना व्यवस्थित लपवणार आहे. आता इथे तुम्हाला हा शेड असा दिसतोय खरं, पण ऍक्च्युली ना तो माझ्या स्किनपेक्षा ना डार्क आहे. तो कॅमेरामध्ये तुम्हाला असा दिसतोय आणि हे लावणं गरजेचं आहे. डोळ्यांच्या खाली इथे बघा, इथे थोडं थोडंसं का होईना पण लावायचं, पण तो प्रोडक्ट लागला पाहिजे. माझं तीळ आहे इथे बघा, लगेच तो गेला तीळ. आणि ते छोटे छोटे इथला पण तीळ मला मुजवायचा आहे. बघितलं तुम्ही, इथे पण आहेत मला तीळ वगैरे. आता हे मस्त पसरून घ्यायचं. आता प्रत्येक मैत्रिणीकडे ब्रश असतात सगळे असं नाही, तर तुम्ही हाताने मस्त ब्लेंड करून घ्यायचं. आता आणि हा प्रोडक्ट ना जरा थोडा पटकन ब्लेंड करून घ्यायचा. मस्त प्रकारे तुम्ही बोटाने ब्लेंड करू शकता. तुम्ही बघा माझं तीळ आत्ताच गायब झालंय. स्किनला करेक्ट करण्याचं काम हा करेक्टर करतो. हे बघा, तुम्ही बघा पूर्ण गेलेत. आता वापरूयात फाउंडेशन. त्याच्यावरती आपण फाउंडेशन वापरायचं. आता फाउंडेशनचा शेड ना तुम्ही तुमच्या स्किनपेक्षा 1 टोन लाईट घ्या, म्हणजे आपल्याला
प्रत्येक मैत्रीण वाटतं ना आपण आहे त्यापेक्षा थोडंसं तरी गोरं दिसावं. तर हे बघा हा 230 मेबलिनचं फाउंडेशनचा शेड आहे आणि मी फक्त बघा किती लावते तो बघा, असे डॅप 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 करून पूर्ण चेहऱ्यावरती पटकन लावून घ्यायचा आणि पटकन पसरवून घ्यायचा. याला वेळ द्यायचा नाही जास्त वेळ स्किनवरती राहण्यासाठी, कारण तो सुकून जातो ना. फाउंडेशन कसं असतं. आणि मी डोळ्यांच्या सुद्धा वरती फाउंडेशननीच करते मेकअप. मी सगळीकडे लावून घेतले मस्त. आता तुम्हाला याच्यात क्लिअर दिसते मी काय करते. हे घ्यायचं ब्लेंडर, मस्त प्रकारे पाण्यामध्ये सुकून पाण्यामध्ये भिजवून असं पूर्ण पिळून घ्यायचं. थोडंसं ओलसर ओलसर लागते ना तोपर्यंतच. आता डोळ्याच्या खालचा भाग आहे ना तो जास्त लगेच आपला काळा पडतो ना, म्हणून हा जो टोक आहे तो डोळ्याच्या खाली व्यवस्थित तुम्ही स्किन असं प्रकारे करून सुद्धा करू शकता, कारण इथे जास्त लाईन्स दिसतात आणि आपला मेकअप तिथे जास्त काळा पडतो, कारण प्रोडक्टच व्यवस्थित बसत नाहीये डोळ्यांच्या खालचं. आणि तो खूप लाईन दिसतात. आपलं फाउंडेशन सुद्धा इथे दिसतं. मस्त ब्लेंड करून घ्यायचं पटापट पटापट. फाउंडेशन ब्लेंड करून झालं की थोडंसं कन्सिलर लावायचं. कन्सिलरची क्वांटिटी ना खूप कमी घ्यायची आहे. भरभरून कन्सिलर लावायचं नाही, कारण आपण आज फाउंडेशन वरती मेकअप केलेला आहे. प्रॉपर तुम्हाला मेकअप करायचा आहे ना, तरी बघा डोळ्यांच्या मस्त खाली थोडंसं डोळ्यावरती पण लावू शकता, कारण आपल्याला आय शॅडो परत करायचे आहे. इथे नाकावर एक जस्ट लाईन. नाही तर पॅच पडतो लगेच. तुमचा मेकअप आहे ना ते ओळखायला पण नाही येत की तुम्ही कसा केलाय, किती लेअर केले. त्याच्याशी काही लोकांना ओळखायला येत नाही. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, पण ना तो मेकअप किती व्यवस्थित पद्धतीने केलाय हे जास्त मॅटर करतं. त्यामुळे मेकअप ना टाइम घेऊन व्यवस्थितच करायचा, तर त्याचे रिझल्ट सुद्धा छान दिसतात. कान विसरायचे नाहीत. आता आपल्याला कानाला एक्स्ट्रा प्रोडक्ट नाही लावायचं. जेव्हा आपण डोळ्याला किंवा गालांवरती जेव्हा तो प्रोडक्ट ब्लेंड करतोय ना, तोच ब्लेंडर घेऊन फक्त कानांवरती फिरवायचा मस्त. तेवढ्यातच आपलं बऱ्यापैकी कानांचं होऊन जातं काम. कॉम्पॅक्ट वगैरे लावण्यापेक्षा ना ही लूज पावडर वापरणं खूप गरजेचे आहे. मेकअप जर सेट करायचा असेल व्यवस्थित तुम्हाला, आणि मेकअप व्यवस्थित सेट नाही झाला तरी सुद्धा मेकअप काळा पडतो. त्यामुळे ज्या बनाना पावडर असतात ना ते आपल्या इंडियन स्किन टोनला खूप छान प्रकारे जात आहेत. त्यामुळे आपल्याला ना या लूज पावडर वापरायच्या आहेत. प्रोडक्ट घेताना भरगतचं घ्यायचं नाही. अगदी तुम्ही हातावरती सुद्धा घेऊ शकता. बघा असा प्रोडक्ट घ्यायचा थोडासा, त्याच्यामध्ये हा पप घ्यायचा आणि अशा पद्धतीने थोडासा बघा प्रोडक्ट किती लागलाय मस्त प्रकारे हा ना असा लावून घ्यायचा. तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता डोळ्यांच्या म्हणजे आईज खाली ना, अंडर आईजला, आणि मग मेकअप छान प्रकारे असं सेट करून घ्यायचा. पावडर लावणं व्यवस्थित गरजेचं आहे. व्यवस्थित फक्त प्रोडक्ट लूज पावडर सुद्धा आपल्याला भरून भरून वापरायची नाही. छान प्रकारे लावून असं सेट करून घ्यायचं डोळ्यांच्या वरती सुद्धा. बऱ्याच मैत्रिणी ना अगदी मेकअपला नवीन सुरुवात करतायत, तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रोडक्ट एक्स्ट्रा, प्रत्येक पॅलेट वेगळं असणं आवश्यक आहे असं नाही. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने एखादं पॅलेट असं ठेवा की ज्याच्यामध्ये सर्व असेल. ब्लश आहे, वेगवेगळे आय शॅडोज आहेत, शिवाय हायलायटर सुद्धा आहे, कॉन्टोर सुद्धा आहे, म्हणजे सगळंच तुम्हाला एका याच्यामध्ये होऊन जातं. आता हे मी कलर क्वीनचं एक मागवलेलं आहे. आता याचे रिझल्ट पण तुम्हाला मी दाखवते. तर आपण मस्त सिंपल आय मेकअप करूया. आपण आता फेस्टिवलसाठी करतोय, तर बघा कोणते कलर मी वापरते आणि कसे वापरते ते. ही साडी आहे तर याला रेड कलरचा असं काट आहे. तर आपल्या साडीमधला जो कलर कमी आहे ना तो वापरायचा आय शॅडोसाठी. तर आता रेड आहे तर मी काय करते, एकदम लाईट ब्राऊन कलर घेते पहिल्यांदा. आता 1, 2 ते 3 ब्रश तुम्हाला ना पाहिजेत जा तुमच्याकडे, म्हणजे आय शॅडोसाठी, परत ब्लशसाठी. ब्लश जर तुम्हाला आवडत असेल तर ब्लश लावण्यासाठी सुद्धा एक ब्रश पाहिजे. डोळ्यांची मस्त एक लाईन, जिथे आपल्याला असं वाटतं नाही ते आपला खड्डा पडतोय, इथून आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन अशी मारून घ्यायची आणि छान ब्लेंड करायचं आहे. गडबड करायची नाही आय मेकअप करताना सुद्धा. प्रोडक्ट दिसण्यासाठी भडक भडक प्रोडक्ट घ्यायचे आणि ते परत ब्लेंड होत नाहीयेत आणि तो पॅच पडतो ना, असं वाटतं की आपण आय शॅडो फक्त चिपकवलेले आहे त्याच्यावर. त्यामुळे अगदी थोडासा प्रोडक्ट घ्यायचा आणि छान छान ब्लेंड करायचं. आणि आता याच पॅलेट मधला ना मी थोडासा रेड आहे ना हा कलर लावते.
कलर घेतला, डॅप केला एकदा आणि बघा आपल्याला हलकं हलकं फिरवत राहायचंय फक्त, बाकी काहीही करायचं नाही. छान एकदम लाईट कलरचा आय शॅडो आपलं क्रिएट होतोय, एकदम लाईट कलर्स. ते झाल्यानंतर जर तुम्हाला थोडंसं चमकदार पाहिजे, आता सणांसाठी करतोय तर थोडं आपण चमकदार करू शकतो. तर याच्यामध्ये बघा असा शिमर शेड आहे, तो घ्यायचा मस्त प्रकारे आणि बरोबर सेंटरला लावायचा. लगेच आपल्या डोळ्यांना ना मस्त असं लगेच लुकच चेंज होतो डोळ्यांचा. ज्या मैत्रिणींना आयलायनर लावायची भीती वाटते किंवा आयलायनर लावताना हात हालतोय आणि पटकन लायनर जाते, तर सरळ तुम्ही काजळ वापरू शकता. काजळ सुद्धा किती सुंदर लुक होते हे दाखवते बघा. माझ्याकडे येत पण काजळ सुद्धा तुम्ही ज्या बिगिनर्स आहेत ना त्यांच्यासाठी मी एक हायली रिकमेंड करेन की तुम्ही काजळ वापरू शकता मस्त. हे बघा डोळ्यात, आणि हेच काजळ आपण काजळ म्हणून वापरूया. असं मस्त प्रकारे हाताने खेचायचं आणि एक लाईन अशी लावून द्यायची. आता बऱ्याच मैत्रिणींचं काजळ चुरचुरतं किंवा खाली येतं ना, सरळ काय करायचं, काजळ घ्यायचं, तुमची जी वॉटर लाईन आहे ना त्याला लावायचं आणि तिथंच थोडंसं स्मज करायचं. स्मज करायचं म्हणजे ना अशा पद्धतीने तिथे थोडंसं हलकं फिरवून घ्यायचं, काजळ जरा डार्क करून घ्यायचं. हे बघा मस्त तिथे पहिलंच आपण स्मज केलेलं आहे, त्यामुळे ते परत खाली येत नाही, तुमच्या डोळ्यामध्ये चुरचुरत नाही. तुम्ही लावतानाच अगदी आतमध्ये डोळ्याच्या लावलं तरी चुरचुरतं. आयब्रोसाठी मी आज जेल लायनर वापरलेला आहे आणि जेल लायनर थोडंसं घ्यायचं, त्याच्यामध्ये पण मी ब्राऊन कलर वापरलेला आहे. आता जर तुम्ही ब्लॅक कलरचं घेतलं तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. ब्राऊन कलर जातो आणि ब्राऊन कलरनं सुरुवातीला आपल्याला पॉईंट वगैरे काढून घ्यायचे, मध्ये आपल्या आयब्रोजमध्ये कलर फिल करायचा, भरायचा आणि त्याच्यानंतर मग राहिलेला प्रोडक्ट जो समोर आहे ना विरळ केस आहे तर तिथे आपल्याला तो प्रोडक्ट ना फिल करून घ्यायचा आहे. तर तुम्ही डायरेक्ट समोरच भरायला गेलात तर ते खूप अगदी नॅचरल दिसत नाही, ड्रॅमॅटिक वाटतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ब्रशने भरायचे. अशा विंचरून घ्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण तो प्रोडक्ट आहे ना तो व्यवस्थित पसरलाय की नाही, आपल्या आयब्रोज मध्ये कमी जास्त झाला असेल ना तरी तो सुद्धा व्यवस्थित जातो तो प्रोडक्ट आपला. आता या आयब्रो आणि या आयब्रो मध्ये किती फरक दिसतोय. आता मस्त प्रकारे आपण ना ब्लश लावून घेऊया. आता याच्यामधला ना थोडंसं लाईट पिंक कलर आहे ना तो मी लावते. स्माइल करायचे, ब्लश लावताना हमेशा स्माइल करूनच ब्लश लावायचा. त्याच्यातलंच मग याच पॅलेटमध्ये मी हायलायटर म्हणून लावते. हा फ्रंट कलरचा जो कलर आहे ना थोडंसं घ्यायचं, जिथं ब्लश लावलंय त्याच्यावरती जस्ट. लिपस्टिकसाठी बघा पॅलेट वापरू शकता तुम्ही. तुमच्याकडे एखादं जर पॅलेट असेल की ज्याच्यामध्ये मल्टी शेड आहे तर तुम्ही पॅलेटच वापरू शकता. आता मी पॅलेटमधलीच लिपस्टिक तुम्हाला आज लावून दाखवते. तर मी थोडीशी ना वाईन कलरची लिपस्टिक लावणार आहे. रेड पण जाऊ शकते या लुक वरती माझ्या, पण मी वाईन कलरची लावून दाखवते. हे बघा लिपस्टिक मी मस्त लावून घेतली. आता थोडासा मस्कारा लावते, कारण आय लॅशेस आहेत ना ते आपल्या छान दिसायला हव्या. आणि न घाबरता इशू मैत्रिणी तुम्ही बघाल किती सुंदर झालाय मेकअप आणि लिपस्टिकचा शेड सुद्धा अगदी परफेक्ट मॅच झाला. तर त्याच्यामध्ये हा सुद्धा कलर आहे बघा वाईन थोडा थोडा, तर त्यामुळे तो माझ्या लिप्सला व्यवस्थित मस्त बसलाय. आता सगळ्यात महत्वाची राहिलेली गोष्ट म्हणजे ती वापरायची आहे जेणेकरून आपला मेकअप काळा पडू नये आणि जास्त वेळ टिकावा. किती घाम आला तर तो मेकअप उतरू नये, त्यासाठी तुम्हाला हा सेटिंग स्प्रे वापरायचाच आहे. सेटिंग स्प्रेला नो कॉम्प्रोमाइज. परत आपल्याला हे जे स्प्रेचे प्रोडक्ट आहेत ना त्या हातावर असे बघायचे, मस्त सेट करून घ्यायचा. इथे आपला मेकअप पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघाल मस्त, कुठेही जास्त नाही कुठेही कमी नाही आणि अगदी साध्या साध्या ज्या मैत्रिणींना म्हणजे मेकअप मधलं
बऱ्याचपैकी माहिती नाहीये त्या सुद्धा मैत्रिणी इझिली त्यांचा हा लुक क्रिएट करू शकतात आणि तुमचा मेकअप काळा पडण्याची सुद्धा तुम्हाला बिलकुल भीती नाहीये. या गोष्टी तुम्ही वापरलेल्या आहेत आणि तो पडणारही नाही. तर इथे आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे. आता मी छान छान प्रकारे हेअरस्टाईल करते आणि तुम्हाला हा लुक कम्प्लीट करून दाखवते. मैत्रिणींना ना असं मोठे मोठे कानातले हेवी ज्वेलरी आवडत नाही ना, तर त्यांच्यासाठी बघा हा बेस्ट चोकर आणि कानातले आहेत. तर एलिफंटचे आहेत, खूप छान आहेत आणि मी आत्ता ट्राय करते आणि हे फर्स्ट टाइम म्हणजे मी पाडव्यासाठी स्पेशली हे घेतलं होतं. नथीशिवाय आपल्या लुकला शोभा नाहीये आणि महाराष्ट्रीयन जर तुम्हाला लुक बनवायचं असेल तर नथ हे घालणं गरजेचं आहे. बघा इथे सिंपल चोकर घातलंय, हे घातलंय मी. आणि आता टिकली तुमची जसे आवडेल तसे, तुमच्या भेसा चंद्रकोर तुम्ही सिंपल टिकली सुद्धा लावू शकता. अँड दिस इज माय फायनल लुक. तुम्ही बघाल मेकअप इतका सुंदर बसलाय, जिथले तिथे सर्व प्रोडक्ट. आय मेकअप सुद्धा किती उठून आलाय. जेव्हा प्रोडक्ट लावत होते ना तेव्हा किती थोडा दिसत होता आय मेकअप, पण आता किती सुंदर झालाय आणि हा मुळात ना काळा पडत नाहीये. तर या टिप्स वापरल्यानंतर तुमचा सुद्धा मेकअप 101% काळा पडत नाहीये, खूप सुंदर होतो. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. आणि या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकदा तुम्ही हा मेकअप लुक करून बघा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.